नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण हिवाळा स्पेशल रेसिपी मेथीचे पकोडे बघणार आहोत. याला गुजरातीमध्ये मेथी ना गोटा असेही म्हणतात. हे मेथीचे पकोडे चवीला अप्रतिम लागतात. हे पकोडे तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता आणि जेवणातही खाऊ शकता. चला मग करूया मेथीचे पकोडे. एका पातेल्यात 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. 1 वाटी चणा डाळीची अगदी बारीक केलेली भरड घ्यायची आहे. पाव वाटी रवा घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून धान्याची भरड घालायची आहे. 1 टीस्पून मिऱ्याची भरड घालायची आहे. 1 इंच आलं किसून घालायचं आहे. दोन मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे. अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. 1 टीस्पून साखर घालायची आहे. हे मेथीचे पकोडे थोडे गोडसरच असतात. जर तुम्हाला नसेल आवडत तर साखर नका घालू. साखर नाही घातली तरीही हे पकोडे छान लागू शकतात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता 100 ग्रॅम मेथीची बारीक पानं आपण घेतली आहे ती घालूया. अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हाताने. सगळं छान मिक्स करायचं. आता यात थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. खूप सारं पाणी एकदम नाही घालायचं. हे पीठ आपल्याला घट्टसरच भिजवायचं आहे, तेव्हा पाणी थोडं थोडं करूनच घालायचं. आता हे पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. साधारण इतपत आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे. आता हे पीठ 15 ते 20 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15-20 मिनिटानंतर त्यात आपण अर्धा टीस्पून खायचा सोडा घालतो आहे. त्या सोड्यावर आपल्याला अर्धा टीस्पून लिंबाचा रस घालायचा आहे. आणि आता 1 पळी आपल्याला गरम तेल त्यावर घालायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. पकोड्याचं बॅटर आता रेडी आहे. चला पकोडे तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. त्यात आता आपल्याला छोटे छोटे पकोडे घालायचे आहे. छोटे छोटेच घालायचे, कारण आपण त्यात सोड्याचा वापर केला आहे तर नंतर ते फुलतात. पकोडे जेव्हा आपण घालायला सुरुवात करतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम हाय असली पाहिजे. आणि सगळे पकोडे घालून झाले की मग नंतर गॅसची फ्लेम लो करून द्यायची. आता हे पकोडे मंद आचेवर छान शिजू द्यायचे. ह्या पकोड्यांना मधून मधून हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी ते व्यवस्थित तळले जातात. असं मधून मधून पलटवत राहायचं. आता हे खमंग होत आहेत. आता हे जवळजवळ रेडी आहेत. याला आपण बाहेर काढू शकतो. आता बघा, याला छान गोल्डन कलर आलेला आहे. छान खमंग खुसखुशीत असे पकोडे आता रेडी आहेत. एक प्लेटमध्ये काढून घेऊया. हे गरमागरम पकोडे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा चिंचेच्या सॉसबरोबर खाऊ शकता. सोबत तळलेली हिरवी मिरची जरूर घ्या. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.